तर आता स्मार्टली वेळ युटिलाइज करा. म्हणजे जसं की सपोज तुम्ही आधी क्लासला जायचे, फिजिकली क्लासला जायचे, क्लासवरून यायचे. म्हणजे क्लासला जायला यायला तुमचा अर्धा पाऊण तास जायचा, आल्यावर फ्रेश व्हायला अर्धा पाऊण तास, क्लासमध्ये 2 तास. म्हणजे एक क्लास करण्यात तुमचे 4 तास जात होते. आता YouTubeमुळं किंवा ॲप्समुळं काय झालंय रे, की तोच क्लास तुम्ही अर्ध्या ते पाऊण तासात करताय. घरी बसले मोबाईल सुरू केला, एखादा जर क्लास थोडासा बोरिंग वाटला 2x स्पीडने बघितला. पाहिजे तेवढा डेटा त्यातून मिळतोय. हा झाला स्मार्ट स्टडी. अजून काय करू शकता? आधी आपण मोठे-मोठे पुस्तकं वाचायचो, ठोकळे वाचायचो. तर आता आपण काय करू शकतो रे? काय येतंय परीक्षेला? काय विचारलं जातंय? मग तेवढेच टॉपिक आधी आपल्याला करायचेत. ह्या सगळ्या गोष्टी करून टाईम मॅनेज आपण करू शकतो. दुसरं म्हणजे आपल्या हातात आता मोबाईल आहे. तर आपण कामाला जाता येता मोबाईलवरती बऱ्याच गोष्टी वाचू शकतो. हा हा आहे स्मार्ट स्मार्ट स्टडी करण्याचा मार्ग. म्हणजे विशाल मला हे सांगायचं की वेळ पुरत नाहीये तर आता स्मार्ट स्टडी आपल्याला करायची गरज आहे. दुसरं म्हणजे आपल्या चॅनलवर आता आपण